जो डॉक्टर स्वतः उच्च शिक्षित झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता दवाखाना टाकावा किंवा हॉस्पिटल उभं करावं, त्यावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याला त्याच्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठीच 1-1.5 करोड रुपये लागतात. त्यानंतर इथला जो नियम आहे की मान्यताप्राप्त बांधकाम नकाशा असला पाहिजे. 4 मजली बिल्डिंग असेल तर त्याला लिफ्ट असलीच पाहिजे. खाली 8 कार आणि 40 स्कूटरचं पार्किंग असलं पाहिजे. या सगळ्यामध्ये 5 गुंठे जरी जागा घ्यायची म्हटली पुण्यासारख्या ठिकाणी आणि हॉस्पिटल उभं करायचं म्हटलं तरी त्याला 4-5 करोड रुपये लागतात. वैद्यकीय शिक्षणासाठी पैसे लागतात. त्याच्यामध्ये आपण ICU मध्ये 2 व्हेंटिलेटर घ्यायचे म्हटले तरी 10-10 लाख रुपये एका व्हेंटिलेटरची किंमत आहे. मॉनिटर जर ठेवायचं म्हटलं ICUच्या बेडजवळ त्याची किंमत 1-1.25 लाख रुपयांची. आणि हे त्याला काहीच सरकारकडून मिळत नाही. किंवा याच्यावरती आमचं म्हणणं असं आहे की व्हेंटिलेटरच्या खरेदीवर 80% सबसिडी सरकारने दिली पाहिजे. म्हणजे पेशंटच्या बिलामध्ये सुद्धा जर तो व्हेंटिलेटरवर असेल आणि त्याला जर समजा एक 10 रुपयांचं बिल येत असेल तर ते सुद्धा बिल 80 रुपये कमी होईल. कारण 10 रुपयाची वस्तू सबसिडी देऊन 80 रुपये माफ करून 20 रुपयातच मिळालेली आहे. तर वैद्यकीय जेवढी उपकरणं आहेत, वैद्यकीय जेवढी यंत्रसामग्री आहे त्याच्या खरेदीवर 80% जर सबसिडी मिळाली, 20% त्या संबंधित मालकाचे डॉक्टरांचे आणि 80% सरकारचे, अशा जर सबसिडी त्याच्यामध्ये मिळाल्या तर 100% आपण हे जे दर आहेत हे सरकारी हॉस्पिटलच्या तुलनेत कमी होऊ शकतील.